आपण आपलं बायबल उघडूया. फिलिपियन्स 2:11 फिलिपिकरास पत्र याचा 2रा अध्याय 11वं वचन पहा. फिलिपिकरास पत्र 2:11 मराठीमध्ये काय लिहिलंय? आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे अँप्लिफाईड किंवा विस्तारित बायबल इंग्लिशमध्ये जर पाहिलं त्यामध्ये लिहिलेलं आहे अँड एव्हरी टंग ओके फ्रँकली अँड ओपनली कन्फेस अँड ॲक्नॉलेज दॅट जीसस क्राइस्ट इज लॉर्ड द ग्लोरी ऑफ गॉड द फादर. इकडे त्यांनी दिले की प्रत्येक जीभ एव्हरी टंग ओके कोणत्याही प्रकारची असू दे प्रत्येक जीभ कन्फेस करते, काय करते? कबूल करते आणि नाही का ह्या गोष्टीसाठी सहमत होते की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. ज्या वेळेस एखादा व्यक्ती अन्य भाषेमध्ये सुद्धा बोलतो, प्रेज द लॉर्ड, आपण आज खूप वचनं पाहिली अन्य भाषेबद्दल, आपण त्याचं स्पष्टीकरण पाहिलं कसं अन्य भाषेमध्ये बोलणारी व्यक्ती कोणत्या रेल्म मधून, कोणत्या स्तरातून, कोणत्या आत्मिक जगातून बोलत असते, कशी बोलत असते, काय हे आपण सगळं पाहिलं. प्रेज द लॉर्ड. पण इथे देवाचं वचन काय सांगताय माहितीये का? की प्रत्येक जीभ हो, ज्या वेळेस एखादा व्यक्ती अन्य भाषेमध्ये जरी बोलत आहे तर बायबल सांगतं जसं की प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय, त्यावेळेस आपण काय पाहिलं? दॅट वॉज अ नोन टंग. ती ह्या पृथ्वीवरील एक भाषा आहे, ती लोकांना माहित होती. ओके, सो ओळखीची आणि अनोळखीची, नोन अननोन टंग. जसं प्रेषित पौल म्हणतो की मी देवदूतांच्या किंवा मनुष्यांच्या भाषेत बोलत असेल. मग ऍक्ट्स ऑफ अपॉस्टल्स प्रेषितांच्या वेळेस ज्यावेळेस ते 120 लोक माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत होते त्यावेळेस जी भाषा त्यांना मिळाली आहे, बायबल सेज फिलिपियन ऍक्ट्स 2:4 प्रेषितांची कृत्य 2:4 मध्ये की आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते बोलू लागले. आणि त्यावेळेस प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी त्यावेळेस यरुशलेमेत जमले होते ते लोक सणासाठी. आणि त्यांनी पाहिलं अरे हे तर माझ्या देश भाषा ऐकतात. आज 2 दिवसापूर्वीच मी व्हिडिओ पाहत होते की भारतामध्ये जे यहुदी आहेत त्याच्यामध्ये 2-3 टाईपचे यहुदी आलेत, लाईक बेने ज्यूज आहेत आणि अजून जे का येशू ख्रिस्ताच्या सुवार्त्याच्या वेळेस काही यहुदी त्यावेळेस येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण पावला आणि पुनरुत्थित झाला, त्यानंतर काही यहुदी प्रवास करून आले होते. असे काही यहुदी होते की जे येशू ख्रिस्ताच्या आधी सुद्धा भारतामध्ये राहत होते आणि त्या सगळ्यांचा एक समुदाय आहे. तुम्ही साऊथ इंडियाला गेला कोचीमध्ये किंवा मुंबईमध्ये, ओके, स्पेसिफिकली मुंबईमध्ये पूर्ण एक त्यांचं ज्यू सिटी म्हणून त्यांनी केलेलं आहे. खूप मिळून मिसळून राहतात. असं पाहून तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही, आपल्यासारखेच दिसतात आणि अगदी अस्खलित मराठी बोलतात, खूप सुंदर भाषा बोलतात, सगळं काही लाईक मराठी कल्चरनुसार वागतात. परंतु त्यांचं नाही का यहुदी चालीरीती त्यांनी आजही चालू ठेवल्या आहेत. आणि एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होता की यहुदी भारतातल्या सगळ्या यहुदींचं वेगवेगळ्या स्तरावर जे यहुदी आलेत त्या सगळ्यांना विचारलं तर त्या सगळ्यांचं एकच मत आहे की भारतामध्ये त्या लोकांना कधीच कोणी त्रास दिला नाही, कधीच कोणी ते परकीय आहेत म्हणून अशी वागणूक दिली नाही, कधीच कोणी त्यांना नावं ठेवली नाही. तर भारताने नेहमी त्यांचं स्वागत केलंय. भारतामध्ये नेहमी त्यांना ना सपोर्ट, सहारा, आसरा सगळं मिळालं आहे आणि ते भारताचाच एक भाग होऊन गेलेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तो व्हिडिओ मी पाहत होते त्यावेळेस मला कळलं की लाईक यहुदी खूप आधीपासून आहेत. आणि इकडे प्रेषितांची कृत्य वेळेस काय सांगताय माहितीये का? की प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी त्यावेळेस यरुशलेमेत जमला होता. सो हे यहुदी सुद्धा सणाच्या वेळेस तिकडे जातात. ओके, त्यांच्या ठिकाणी ते जातात, इस्रायलमध्ये जातात. याचा अर्थ त्यावेळेस तिकडे इंडियन यहुदी पण होता, तिकडे आफ्रिकन यहुदी पण होता, USA मधला होता, UK मधला होता, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अजून वेगवेगळी भाषा बोलणारे सगळ्या राष्ट्रातले जे भक्तिमान, जे नीतिमान यहुदी होते त्यावेळेस तिकडे ते जमलेले होते, सणासाठी जमलेले होते. आणि त्या सगळ्यांनी हे 120 लोक आहेत ना, बायबल सांगतं ते सगळे अन्य भाषेमध्ये बोलायला लागले जसा पवित्र आत्मा आला. पण त्यावेळेस ते जी भाषा बोलत होते ते वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांची भाषा होती, ती या पृथ्वीवरची भाषा होती, ती मनुष्यांची बोली होती. प्रेज द लॉर्ड. पण या लोकांना ती भाषा माहित नव्हती, कारण जे 120 लोक होते ते कधी बाहेर गेलेले नव्हते, त्यांनी ती भाषा कधी शिकलेली नव्हती. आणि म्हणून ते लोक आश्चर्यचकित झाले की अरे हे लोक माझ्या देशाच्या भाषेमध्ये कसे बोलत आहेत. तिकडे कदाचित कोणी इंडियन असेल, त्याने नाही का भारतातली कोणती भाषा बोलताना कोणत्या प्रेषिताला ऐकलं असेल, कोणी न्यूझीलंड मधला असेल त्यांनी त्यांची भाषा बोलताना ऐकलं असेल, कोणी अजून कोणती भाषा बोलताना ऐकलं असेल, कोणी अरेबियन भाषा बोलताना ऐकलं असेल. ते म्हणत असतील की हे सगळे
सगळे आपापली भाषा, आपली भाषा कशी बोलतात. काही लोक म्हणाले दारू पिऊन झिंगलेले आहेत आणि ते सगळ्या लोकांचं काय म्हणणं झालं माहिती, ते म्हणाले की वेगवेगळ्या भाषेमध्ये, आपापल्या ह्या सगळ्यांच्या भाषेमध्ये ते काय करत होते, देवाचा महिमा वर्णन करत होते, ख्रिस्ताची स्तुती करत होते. सो हे जे वचन सांगतं ना फिलिप्पिकरास 2:11, आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. इवन इट इज ट्रू वेन पर्सन इज टॉकिंग इन टंग्स. हालेलुया. एखादी व्यक्ती ज्या वेळेस अन्य भाषेमध्ये बोलते, ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, ओके, येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, याच गोष्टीला धरून बोलत असते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये पेत्र आणि अपॉस्टल पॉल किंवा प्रेषित पॉल जे प्रेषित होते ना, ज्यावेळेस प्रभू येशूचं स्वर्गारोहण झालं, पेंटेकॉस्टचा दिवस झाला, पवित्र आत्मा मिळाला, त्यावेळेस जर तुम्ही प्रेषितांची कृत्ये 4-5 अध्याय जर वाचलं तर ते सगळे जण काय करायचे माहिती, ते सगळे जण प्रभू येशू हाच ख्रिस्त आहे. ओके, जस्ट अ मिनिट. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 42वा वचन 5:42. आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचं व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. तर ते कोणती सुवार्ता गाजवत होते की येशू हाच ख्रिस्त आहे. का? कारण यहुदी लोक एक मसीहा येणार, तारणारा येणार, उद्धारक येणार याची वाट पाहत होते, आधीपासून वाट पाहत होते. तुम्हाला माहिती, आपण एक दिवस शिकलो होतो की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस ज्यावेळेस त्याला मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी 40 दिवसाचं आपलं बाळ येशू घेऊन योसेफ आणि मरिया मंदिरामध्ये गेले होते, त्यावेळेस काय झालं होतं की तिकडे एक शिमोन नावाचा नाही का धार्मिक व्यक्ती होता, आंधळा होता. त्याला परमेश्वराने सांगितलं होतं, परमेश्वराने म्हटलं होतं की देवाच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. आणि आत्मा त्याला मंदिरात घेऊन जातो, ओके, आणि त्याला म्हणतो की उठ मंदिरात जा. आणि येशूचं समर्पण करण्यासाठी, डेडिकेशन करण्यासाठी योसेफ आणि मरिया तिकडे आलेले असतात. आणि हा त्या बाळाला हातात घेतो आणि म्हणतो की प्रभू मी तुझं तारण ना पाहिलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की आता मी मरण्यासाठी मोकळा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर असं होतं की तिकडे एक हन्ना नावाची धार्मिक स्त्री असते. प्रेज गॉड. आपण तिच्याबद्दल पण वाचलंय. ती आता 80 वर्षाची म्हातारी झाली आहे आणि प्रभू येशू किंवा परमेश्वराचं तारण हे पाहण्याची, त्याच्याविषयी ती सतत नाही का तिकडे मंदिरात असून प्रार्थना करत असते, देवाची सेवा करत असते, उपास प्रार्थनेमध्ये असते सतत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहू शकता लूक याचा 2रा अध्याय मध्ये 2:25 मध्ये शिमोनाबद्दल लिहिलेलं आहे. मी मगाशी बोलले शिमोन एक आंधळा, ओके, ते दॅट वॉज माय मिस्टेक. शिमोन नावाचा व्यक्ती होता, त्याला परमेश्वर म्हणाला होता की देवाचं तारण पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. त्याच्यानंतर 2:36 मध्ये तुम्ही वाचू शकता की हन्ना नावाची एक संदेश्री होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ह्या सगळ्यांना काय केलं, पवित्र आत्म्याने चालवलं आणि ते नाही का गेले, त्यांनी देवाचं तारण पाहिलं आणि त्यांना माहित होतं की हा मसीहा किंवा ख्रिस्त याचा जन्म झाला आहे. पण तो यहुदी लोक काय करत होते, वाट पाहत होते की ख्रिस्त येईल, ख्रिस्त येईल, ख्रिस्त येईल. त्यामुळे प्रेषितांना ज्यावेळेस ते यरुशलेमेत होते, ज्यावेळेस ते इस्रायलमध्ये होते, त्यांना एकच गोष्ट पटवून द्यायला लागत होती की येशू हाच ख्रिस्त आहे, दुसरा ख्रिस्त येणार नाही. तो ते येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवत राहायचे, याविषयी सतत बोलत राहायचे. प्रेज द लॉर्ड. पण फिलिप्पिकरास 2:11 मध्ये आपण काय वाचतो की इकडे प्रेषित पौल सांगतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे प्रत्येक जिभेने. सेम वाक्य वाटतं ना आपल्याला की तिकडे जे येशू हाच ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहितीये प्रेषित पौलाने नवीन कराराचा पाया रचला होता. त्याने परराष्ट्रीयांसाठी सुवार्तेचे दार उघडले होते, त्याच्याद्वारे परमेश्वराने अद्भुते केली होती. आणि त्याला जेव्हापासून दर्शन झालं, तो दमिश्कच्या रस्त्यावर होता, त्याला खूप मोठा अकस्मात असा आवाज आला, प्रकाश दिसला, तो आंधळा झाला, येशू त्याच्याशी बोलला. आणि ह्या सगळ्यांमध्ये असं झालं की 3 दिवस त्याने स्ट्रेट फॉरवर्ड तेव्हापासून उपास प्रार्थने राहिला. 3 दिवसानंतर नाही का देवाचा एक सेवक येतो, तो हात ठेवतो, त्याच्या डोक्यावरून खपली पडते आणि त्याला त्याची दृष्टी परत मिळते आणि लागलाच तो काय करतो, तो सुवार्ता द्यायला लागतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हापासून त्याच्या आत्मिक जीवनाला जी सुरुवात झाली ना,
ती शेवटपर्यंत तो स्थिर राहू शकला नाही. स्थिर इन द सेन्स तो स्वस्थ राहू शकला नाही. नॉट स्थिर म्हणजे तो आराम करत नव्हता. तो नाही का आज नाही उद्या बघू नो, कारण त्याच्या जीवनाचा आता एकच हेतू होता की ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं. आणि ह्या प्रेषित पौलाने आपल्याला कृपेची सुवार्ता दिली. आपलं तारण, तुमचं तारण, माझं तारण, आपण जे नाही का आपण जे सगळे लोक आहोत, जे विश्वासाने आपल्याला नीतिमत्व मिळालंय, येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारलंय, ते आपलं तारण ना कृपेची सुवार्ता ऐकून झालेला आहे. सो ज्या वेळेस प्रेषित पौल सुवार्ता सांगत होता, प्रेषित पौल सांगत होता येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. तिकडच्या लोकांना सांगायचे होते की येशू हाच ख्रिस्त आहे. आपल्याला प्रेषित पौल सांगत होता की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला येशू ख्रिस्त हा प्रभू आहे ही सुवार्ता सांगण्यासाठी प्रेषित पौलाला पाठवलं होतं. आणि प्रत्येक जीभ, कुठलीही भाषा असू दे, पृथ्वीवरची असू दे, इतर कोणती असू दे, देवदूतांची भाषा असू दे, वेगळी भाषा असू दे जी फक्त तुमच्या आणि देवामध्ये आहे, किंवा कोणतीही अजून नाही का अन्य भाषा असू दे, प्रत्येक भाषेमध्ये हेच कबूल केले जाते की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. येशू ख्रिस्त सोडून दुसरा कोणता प्रभू नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ह्या वचनाला ना खूप महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण वाचूया यहुदाचे पत्र, जूड 1, यहुदाचे पत्र याचं 20 आणि 20 ते 24 वचन. हालेलुया. पहा, शेवटी तुम्हाला प्रकटीकरणच्या आधी एक पुस्तक मिळेल, यहुदाचे पत्र. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा इकडे ना यहुदा जो आहे ना, यहुदाचं पत्र आहे ना, एक दिवस मी फक्त यहुदाच्या पत्राबद्दल ना सिरीज घेईन किंवा मी शिकवेल. कारण हे यहुदाचं पत्र आपल्याला वाटतं रे एकच पेज आहे, बायबल मधलं एकच पान आहे, फक्त 25 वचनं आहेत, एकच अध्याय 25 वचनं आहे. पण या यहुदाच्या पत्रामध्ये इतके रहस्य, इतक्या काही गोष्टी, पतन झालेल्या देवदूतांबद्दल, ज्या लोकांनी स्वतःला विकला आहे त्या लोकांबद्दल, जे लोक नाही का तारणाबद्दल कन्फ्युज्ड आहेत त्याच्याबद्दल, सदोम गमोराचं काय झालं, जे पडले देवदूत त्यांचं काय झालं, अजून कोणत्या गोष्टी, हनोकाबद्दल लिहिलेल्या, जे तुम्हाला हनोकाबद्दल उत्पत्तीमध्ये सुद्धा सापडणार नाही त्या गोष्टी काही इकडे लिहिलेल्या आहेत. आणि अशा अनेक गोष्टी इथे ना या एका पत्रामध्ये, या 25 वचनामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि हे खूप रहस्यमय पत्र आहे, खूप खोल गहन असं हे पत्र आहे. प्रेज द लॉर्ड. वन डे वी विल स्टडी अबाउट दिस. पण इकडे यहुदा म्हणत आहे त्याच्या पत्रामधून की जर तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. कशावर करायची? परमपवित्र विश्वासावर. विश्वासाला परमपवित्र म्हटलंय. कुठला विश्वास? जो तुम्ही येशू ख्रिस्तावर ठेवलाय, जो देवाच्या वचनावर ठेवलाय. सो तुम्हाला स्वतःची रचना, स्वतःची बांधणी कशावर करायची? परमपवित्र विश्वासावर. आता दुसरा पाया नाही टाकला जाणार. बायबल काय सांगतं? प्रेषित पौल काय म्हणाला गलतीकराच्या मंडळीला की जी सुवार्ता मी तुम्हाला आधी सांगितली होती ती सोडून जर मी दुसरी कुठली सुवार्ता सांगितली, स्वर्गातून देवदूताने येऊन जरी सांगितली किंवा अजून कोणी दुसऱ्या प्रकारची सुवार्ता सांगितली तर ते लोक श्रापित असो. सो पाया टाकण्याचं काम, ओके, फाउंडेशन घालण्याचं काम हे एकदाच झालेलं आहे. आणि ते फाउंडेशन आहे कृपेची सुवार्ता. त्याच्यावर आता फक्त बांधकाम चालू आहे. प्रेज द लॉर्ड. ही देवाची कृपा होती म्हणून तुम्ही आणि फक्त मुखाने कबूल करण्याद्वारे, त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण येशू ख्रिस्ताची संतती झालो आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आता तो पाया टाकलेला आहे. पण आता काय करतोय आपण? बांधणी करतोय. हा कृपेच्या सुवार्तेचा जो पाया आहे, ज्याच्यावर तुमचं आणि माझं तारण झालंय, ज्याच्यावर आपण बांधकाम करत आहोत, ती बांधणी कशी करायची? परम पवित्र विश्वासावर. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण ना डोळ्याने दिसत नाही, तसं नाही तर आपण विश्वासाने चालतो. परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. यहुदा सुद्धा पुन्हा इथे सांगत आहे यहुदाच्या पत्रामध्ये की पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. ओके, आत्म्याने. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा असं म्हटलं आहे. सो ज्या आपण गोष्टी आज ना गेल्या आठवड्यापासून पाहत आहोत ना, 7-8 दिवसापासून, ते हेच आहे की आपण ज्या वेळेस प्रार्थना करतो, 1 कोरिन्थीकरास 14 मध्ये आपण पाहिलं, प्रेषित पौल म्हणतो मी आत्म्याने प्रार्थना करणार आणि मी बुद्धीनेही करणार. प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस मी आत्म्याने प्रार्थना करतो माझ्या बुद्धीचा उपयोग होत नाही. काल आपण खूप जास्त स्पष्टीकरण यावर पाहिलं आहे की कसं तुमच्या मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कारणीभूत असतात. प्रेज द लॉर्ड. सो मेंदूचा जो पुढचा भाग आहे, जो फ्रंटल लोब मध्ये एक भाग आहे ज्याला ब्रोकाज एरियाज म्हणतात, ओके, मेंदूचा तो भाग, आपण बोलतो, आपण आवाज करतो, आपण जे शब्द रचना करतो,
करतो त्यासाठी, ओके, कम्युनिकेशन किंवा आपली भाषा शैलीसाठी तो भाग मेंदूचा हा जबाबदार असतो. तो भाग जर डॅमेज झाला, तुम्ही तोंडाने बोलू शकत नाही, आवाज काढू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. वरचा जो इथला भाग असतो, इथला वरचा परायटल लोब मधला, तो भाग ग्रहण करणं, रिसीव्ह करणं, कॉम्प्रिहेन्शन, ओके, या गोष्टीसाठी नाही का काम करत असतो. ज्यावेळेस तुमचा हा भाग ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस पुढचा एरिया तुमचा ऍक्टिव्ह नसतो, तुम्ही बोलू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही बोलताय त्यावेळेस हा भाग दोन्ही एकाच वेळेस काम करत नाही. ओके, काल आपण व्हिडिओजद्वारे, काही पिक्चर्सद्वारे, इमेजेसद्वारे पाहिलं आहे हे सगळं. प्रेज द लॉर्ड. हे दाखवण्यामागे हेतू हाच आहे की कोणीही कुठल्याही संशयात राहू नये. इकडे पुन्हा यहूदा आपल्याला म्हणत आहे की पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. काल आपण पाहिलं, एखादी व्यक्ती ज्यावेळेस आत्म्याने प्रार्थना करते, ती व्यक्ती, जसं मी आता नाही का आत्म्याने समजा प्रार्थना करते, मी बोलते, अन्य भाषेमध्ये जर बोलते, तर माझ्या मेंदूचा हा जो भाग आहे, जो बोलण्यासाठी जबाबदार आहे, तो कामच करत नाही. MRI मध्ये, ब्रेन इमेजिंग मध्ये दिसून येते की तो ऍक्टिव्ह नाहीये. तो भाग ऍक्च्युअली काम करायला पाहिजे, कारण जर हा भाग इथला जो आहे मेंदूचा पुढचा भाग, तो जर काम करत नाहीये तर व्यक्ती प्रॅक्टिकली बोलू शकत नाही, त्या व्यक्तीच्या मुखातून आवाज पण येऊ शकत नाही. पण ज्या वेळेस एखादी व्यक्ती अन्य भाषेमध्ये प्रार्थना करते त्यावेळेस ब्रेन इमेजिंग मध्ये असं दिसून आलं की ती व्यक्ती अन्य भाषेत प्रार्थना करते, त्या व्यक्तीचा बोलण्यासाठीचा मेंदूचा जो भाग जबाबदार आहे तो काम करत नाहीये, तो इनॅक्टिव्ह आहे, तो नाही का बिलकुल क्रियाशील नाहीये, सक्रिय नाहीये. पण ऍट द सेम टाइम जे इथले दोन एरियाज आहेत वरचे, ओके, ते ऍक्टिव्ह दिसतायत, ते रिसीव्ह करतायत, ते ग्रहण करतायत, ते ना काहीतरी गोष्टी डाउनलोड करतायत. प्रेज द लॉर्ड. जे की शक्यच नाहीये, कारण हे दोन भाग इथले, जर तुमचा भाग जो मेंदूचा ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही बोलू शकत नाही, कारण दोन गोष्टी एका वेळेस चालत नाही. बरं, तुमचा बोलण्याचा जो मेंदूचा भाग आहे तो पण काम करत नाही. मग एखादी व्यक्ती बोलते कसं? जसं आपण पाहिलं 2 Corinthians 14व्या अध्यायामध्ये प्रेषित पौल म्हणतो की ज्या वेळेस मी आत्म्याने प्रार्थना करतो, माझ्या बुद्धीचा उपयोग कोणालाच होत नाही. हे रहस्य, ही गोष्ट प्रेषित पौलाला त्या काळात माहित होती, ज्या वेळेस लोकांना अशी काही टेक्नॉलॉजी नव्हती, त्यांना माहीतही नव्हतं की आपण नाही का कशामुळे बोलतोय. सो भलेही तुम्हाला असं वाटत असेल की मी शब्दाला शब्द जोडतोय, मी दुसऱ्याचं ऐकून बोलतेय, किंवा काहीतरीच नाही का लहान मुलांसारखं काहीतरी बरळतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही. सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रभूमध्ये येण्यापूर्वी असं कधीच शब्दाला शब्द जोडून काही बरळत बसले नाही. हे कधीच त्याच्या आधी असं तुमच्या सोबत घडलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे हे तुमच्यापासून होत नाही. आणि जसं बायबल सांगतं की आत्मा जशी वाचा देतो, जशी वाणी देतो, सो आत्म्याने प्रार्थना करतो, सो पवित्र आत्मा जशी वाचा देतो, जशी शब्द देतो, तसं त्या व्यक्तीचा आत्मा प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस इव्हन नाउ आय एम स्टार्टिंग लेब्रे हेमेझिना माशा लेबेरे, सो मी जर भाषा बोलते तर काय होतंय माहिती, मी भलेही बोलते पण माझा आत्मा प्रार्थना करतोय, माझा मेंदू प्रार्थना करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक भाषा हेच दाखवते की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. येशू ख्रिस्ताचा महिमा वर्णन केला जातोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि अमेझिंगली नाही का, काही असे नाही का लोकांनी लिटरली या गोष्टीचा वापर केलाय, ज्यावेळेस त्यांच्यावर सर्जरी होत होती किंवा ज्यावेळेस त्यांच्या लाईफमध्ये अशा काही वेगळ्या गोष्टी होत होत्या, त्यांनी ह्या गोष्टीचा वापर केलाय. त्यांना समजत नव्हतं की आता ह्या चॅलेंजेस मधून, ह्या अडचणीमधून बाहेर कसं पडायचं. सो ज्यावेळेस त्यांच्या मेंदूने किंवा त्यांच्या बुद्धीने काम करण्याचं थांबवलं, किंवा त्यांना समजत नाही की आता त्यांच्या मेंदूकडे सोल्युशनच नाही, त्यावेळेस त्या लोकांनी अन्य भाषेत प्रार्थना करायला सुरुवात केली. दे केप्ट ऑन टॉकिंग अन्य भाषेमध्ये, आणि त्या सिच्युएशन मधून ते सुखरूपपणे बाहेर पडले, त्या अडचणीमधून ते सोल्युशन घेऊन बाहेर पडले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक टेस्टिमनी सांगते. इझेकिया फ्रान्सिस, ओके, खूप यंग एज मध्ये पवित्र आत्म्याने त्यांच्यावर ना बर्डन टाकलं होतं. ही इज अ प्रोफेट फॉर नेशन्स, ओके. राष्ट्रांसाठी जे नाही का हाय लेवलचे जे संदेष्टे किंवा प्रोफेट असतात त्यापैकी एक आहेत इझेकिया फ्रान्सिस, ओके. आणि ते 16-17 वर्षाचे असल्यापासून असं व्हायचं की ते एकटेच निघून जायचे, एकटे रूम मध्ये बसायचे, नाहीतर कुठेतरी नाही का निवांत ठिकाणी, जंगलात, डोंगरावर एकटेच जायचे आणि तासन तास रडायचे. अशा देशांसाठी ज्यांचं त्यांनी कधी नाही का नकाशा पाहिलं नाही, काही नाही, भारतासाठी, वेगवेगळ्या देशांसाठी तासन तास त्यांना पवित्र आत्मा इतकं बर्डन द्यायचा, राष्ट्रांसाठी इतकं ओझं द्यायचा
की लिटरली त्यांना ना सहन व्हायचं नाही. ते कधी त्यांच्या कॉलेज डेज मध्ये सुद्धा त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती त्यांनी स्पेसिफिकली शिकावं, त्यांनी जॉब वगैरे करावा, परंतु पवित्र आत्मा त्यांना इतकं ओझं द्यायचं की कॉलेजमध्ये असताना सुद्धा ते कंटिन्यू हॉस्टेलमध्ये असताना सुद्धा जोर जोरात रडायचे, कारण त्यांना ते इतकं ओझं यायचं राष्ट्रांसाठी आणि ते प्रार्थना करत बसायचे, देवाजवळ प्रार्थना करत बसायचे आणि ते ओझं इतकं हेवी असायचं. इट वॉज द पेन फ्रॉम द हार्ट ऑफ गॉड. देवाच्या हृदयाच्या त्या वेदना किंवा देवाच्या हृदयात जे ओझं आहे ना ते कॅरी करणारे हे व्यक्ती आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस नाही का असं झालं की एक दिवस ते असेच असताना त्यांना ना अन्य भाषा मिळाली. म्हणजे पवित्र आत्मा इतका हेवीली त्यांच्यावर आला, अग्नीचा बाप्तिस्मा त्यांचा झाला आणि ते अन्य भाषेमध्ये बोलायला लागले. ते म्हणतात त्यांना माहित नाही किती वेळ ते तसेच ना जमिनीवर लोळून होते, ते अन्य भाषेत बोलत होते, त्यांना काही माहित नाही. परंतु त्याच्यानंतर एक वेगळ्या अनॉइंटिंग, वेगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये सुरुवात झाल्या. इनफॅक्ट असं झालं की ते रात्रंदिवस प्रार्थना करायचे, रात्रंदिवस. त्यांना कोणी स्पेशल फ्रेंड्स नव्हते, काही नाही, सतत प्रार्थना करायचे. आणि असं व्हायचं की एक्झामच्या वेळेस प्रेज गॉड की ते ही वॉज अ चोजन वन. ते निवडलेले होते. लिटरली समजा दुसऱ्या दिवशी एक्झाम आणि पवित्र आत्मा आता पण रात्रभर त्यांना ना प्रार्थना करायला जर लावत आहे, थोडासा वेळ जरी ते झोपले ना तर ना पूर्ण उद्या कोणता पेपर येणार आहे, कोणते क्वेश्चन्स येणार आहे, या सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा अन्य भाषेमध्ये बोलत असताना त्यांना दाखवायचा आणि फक्त तेवढा अभ्यास करून ते जायचे, पेपर द्यायचे आणि पुन्हा येऊन प्रार्थनेमध्ये बसायचे. ह्या गोष्टी सगळ्यांसोबत होत नाहीत. सो गैरसमज करून घेऊ नका. काही लोकांना वाटेल वाव दिस इज गुड, मी पण अन्य भाषेत बोलेन, अभ्यास करायची गरज पडणार नाही, असं नाही. दॅट पर्सन एजेकिया फ्रान्सिस अण्णांना ना ते त्या ग्रेसमध्ये चालत होते, कारण देवाने त्यांना एज्युकेशन, करिअर, नोकरी ह्यासाठी ठेवलंच नव्हतं. इनफॅक्ट त्यांच्याबद्दल मी एक गोष्ट सांगते जी त्यांनी आमच्या सोबत शेअर केली होती, की ज्या वेळेस त्यांच्या फॅमिलीला वाटत होतं की त्यांनी नोकरी करावी, काहीतरी चांगलं करावं, त्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर असं झालं की त्यांना एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं होतं. फॅमिली म्हणाली अरे जा जा, असंच कसं राहणार, असंच कसं राहणार. आई वडील म्हणाले, वडिलांची विशेष करून इच्छा होती. सो हे म्हणाले ठीक आहे जातो. पण पवित्र आत्मा आतून सांगत होता नाही, तू फुल टाइम साठी, तू नोकरीसाठी जाऊ शकत नाही. ह्यांना माहित होतं देवाची इच्छा नाहीये, पण तरी सुद्धा हे म्हणाले वडील बोलतायत, मी वडिलांना काय उत्तर देणार ना. आणि लिटरली त्यांनी नोकरीला जाण्यासाठी नाही का उद्या जायचे असं ठरवलं. त्या रात्री ते इतके आजारी पडले, आदल्या रात्री एवढा ताप त्यांना आला, इतका जास्त की ते इंटरव्ह्यूला जाऊ शकले नाही. त्यांच्या घरातल्यांना खूप राग आला. त्यांना असं वाटायला लागलं की याला इंटरव्ह्यूला जायचं नाही, याला काम करायचं नाही, म्हणून हा व्यक्ती असा करतोय. पण तसं नव्हतं. कसं बस त्या आजारपणामध्ये असताना त्यांनी तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन ऍटलिस्ट इंटरव्ह्यू देऊ म्हणून याची तयारी सुद्धा केली. बट त्या गोष्टी सक्सेसफुल झाल्या नाही, कारण खूप लहानपणापासून देवाने त्यांना वेगळं केलं होतं त्याच्या सेवेसाठी. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या सोबत बरेच वेळा आम्ही त्यांची मीटिंग्स अटेंड केलेत. आम्हाला माहितीये की ती व्यक्ती ज्या वेळेस येते ना वातावरण तसं नसतं. प्रेज गॉड. हजारो लोक त्यांच्या समोर असतात, हजारो पास्टर्स, लीडर्स असतात त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये. त्यांच्या सभेला येणारे लोक असेच ले मेंबर्स नसतात, ते सगळे लोक माहिती मोठमोठे मिनिस्टर्स असतात. पण ज्या वेळेस एजेकिया फ्रान्सिस तिकडे येतात, थोडा वेळच येणार, प्रभूची स्तुती आराधना करणार. द मोमेंट दॅट मॅन स्टार्ट्स वर्शिपिंग गॉड, ते जसं देवाची आराधना करायला लागतात ना सगळं वातावरण बदलणार. मिरॅकल्स व्हायला लागतात, लोक आत्म्याने भरायला लागतात, लोक अन्य भाषेमध्ये नाही का बस्ट आउट व्हायला लागतात, अग्नीचा लिटरली फायर बॅप्टिझम रिसीव्ह करायला लागतात लोक. आणि ते जे दिस मॅन तुम्ही ह्या लेवलला जरी असाल तर ते त्या लेवलला तुम्हाला उंच घेऊन जातात त्यांच्यासोबत. अशा प्रकारचा अभिषेक कॅरी करणारे ते व्यक्ती आहेत. त्यांच्या बाबतीत असं होतं की अन्य भाषेद्वारे परमेश्वर वेगवेगळ्या राष्ट्रांचं त्यांना ओझं देत होता. वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी ते अन्य भाषेमध्ये प्रोफेसी करायचे, मध्यस्थी करायचे, रडायचे त्या काळामध्ये. आणि आज त्या सगळ्या राष्ट्रामध्ये परमेश्वराने त्यांचा वापर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो दिस आर द थिंग्स. ह्या गोष्टी घडत असतात आपल्या इकडे. लाईक आमच्या चर्चमध्ये एक व्यक्ती आहे, मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन. इनफॅक्ट तो आजही आहे. वेन ही टॉक्स इन टंग्स, त्याची एक वेगळी भाषा. ही टॉक्स वॉरफेअर, ही टॉक्स प्रोफेटिक लँग्वेज. आय डोंट नो वेदर ही इज अवेअर ऑफ इट. नो. मी खूप वेळा पाहिलंय की ज्यावेळेस तो अन्य भाषेमध्ये बोलायला लागतो तर लोकांना अनइझी होतात, जे लोक डिमन पजेस्ट आहेत किंवा काय. आम्ही एक दिवस गेलो होतो
मारुंजी साईडला, इथे हिंजवाडीच्या इकडे मारुंजी गाव आहे, तिकडे काही फॅमिलीज मध्ये आम्ही प्रार्थनेसाठी गेलो होतो. आणि अन्य भाषेमध्ये बोलत असताना नवीन फॅमिली होती, नवीन कुटुंब होतं, विश्वास ठेवायचे, चर्चला वगैरे यायचे. आणि ते पूर्ण परिवार, ओके, पती पत्नी, त्यांना 2 मुलं होती, ते पती पत्नी, त्यांच्या शेजारी हा बसलेला होता. आणि ज्या वेळेस याने अन्य भाषेत बोलायला सुरुवात केली, तो जो व्यक्ती, त्या घराचा जो प्रमुख आहे, जो पती आहे ना, तो पती लिटरली मॅनिफेस्ट व्हायला लागला. त्याला ती भाषा, ते आवाज, ते शब्द सहन व्हायला लागले नाही. त्याच्यामध्ये जे डिमन्स होते, जे दुरात्मे होते ना, ते इतके अनइझी झाले. तो असा रडून येऊन काकुळतीने विनंती करू लागला की तुम्ही त्या भाषेत बोलू नका, प्लीज ती भाषा बोलू नका, मला काहीतरी होतंय, काहीतरी होतंय. मग आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेला तो. त्यांच्या घरी आम्ही प्रार्थना करायला लागलो. पुन्हा अन्य भाषा जेव्हा सुरू केली, त्याची बायको मॅनिफेस्ट व्हायला लागली. तो ज्या वेळेस अन्य भाषेत प्रार्थना करत होता, काही अशा प्रकारच्या गोष्टी तो अन्य भाषेमध्ये बोलत होता की त्या गोष्टी त्या फॅमिलीला ना, त्यांच्यामध्ये जे, त्या घरामध्ये जे दुरात्मे होते, त्यांना सहन झाल्या नाहीत. प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला बरेच वेळा शरीरामध्ये, बुद्धीने, तुमच्या नॉलेजने माहित नसेल की तुम्ही कुठल्या क्षेत्रात प्रवेश करताय. आजूबाजूची लोक खूप चांगली, खूप फ्रेंडली, खूप काय म्हणतो, हॉस्पिटेबल, खूप आदर करणारी अशी वाटत असतील, पण ते कोणत्या गोष्टींचा सामना करतायत, कोणत्या बंधनात आहेत, हे तुम्हाला माहित नसेल कदाचित, परंतु पवित्र आत्म्याला सगळं माहिती आहे. सो ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्ही त्या घरावर ज्याने वर्चस्व केलंय, ज्या अंधकाराने ना त्या घराला ग्रासून ठेवलेला आहे, त्या लोकांना ज्या दुरात्म्यांनी बांधलंय ना, यू स्ट्रेट फॉरवर्ड फाईट विथ दोज डीमन्स. हालेलुया. सो अन्य भाषेत प्रार्थना करणं खूप महत्वाचं आहे. आणि हेच प्रेषित पौल आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय की जस मी प्रार्थना करतो ना, एखाद्या व्यक्ती, ओके, 1 कोरिन्थीकरा याचा 14वा अध्याय, की एखादा व्यक्ती ज्या वेळेस, प्रेज द लॉर्ड, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा, 1 कोरिन्थी 14:21 वचन कोणीतरी वाचा. 14:21. पहा, इकडे काय लिहिले, नियमशास्त्रात लिहिलं आहे की, ओके, जुन्या करारात असं वचन आहे जिथे प्रभू म्हणाला होता, परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन. प्रेज द लॉर्ड. सो गॉड इज कम्युनिकेटिंग विथ हिज पीपल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय डोंट नो की का तुम्हाला नाही का सुरुवातीच्या दिवसात म्हणा किंवा आताही अन्य भाषेबद्दल संशय असतील किंवा प्रार्थना करताना जड जात असेल. मी तुम्हाला सांगते, माझं आजच यु नो कंटिन्युअस 1-2-3 दिवस आमचं प्रार्थना, उपवास यामध्ये चालू आहे. इव्हन रात्रीच्या वेळेस सुद्धा आमची तासनतास प्रार्थना चालू आहे. आणि आज दिवसभर बरीचशी कामं होती, बऱ्याचशा गोष्टी, मुलींना बाहेर घेऊन खेळून, रात्रभर प्रार्थना, दिवसभर बाकीच्या गोष्टी चालू आहे. आणि आय वॉज फिलिंग व्हेरी लो. मी तुम्हाला सांगते, मला इतकं कमजोर वाटत होतं, इतकं जास्त कमजोर, म्हणजे थकवा खूप जास्त होता. मेंटल लाईक एक्झॉशन होतच, शारीरिक थकवा पण होता आणि असे डोळे खूप जड झाले होते. अँड आय सेड, लॉर्ड, नाही, असं करून नाही चालणार. मला नाही का, मला एनकरेजमेंट पाहिजे, मला माझ्या आत्म्यामध्ये एनकरेजमेंट पाहिजे. सो व्हॉट आय डिड, मी थोडंसं स्तुती आराधना करावं म्हटलं, पण तेही इतकं जड जात होतं, असं डोळे खूप ताणले जात होते माझे, मला असं खूप जास्त थकवा जाणत होतं. माझ्या मुली म्हणायला लागल्या, तू थोडा वेळ रेस्ट कर मम्मा, रेस्ट कर. म्हटलं, आता नाही, आपण रात्रीच बघू, आता नाही, मला आराम करायचा, आता मला देवासोबत वेळ घालवायचा आहे. आणि असं झालं की मी अन्य भाषेत बोलायला सुरुवात केली. अन्य भाषेत बोलताना पहिले 10 मिनिटं, ओके, आय वॉज सेम. पहिले सुरुवातीचे 10 मिनिटं म्हणजे मला असं व्हायला लागलं की अन्य भाषा मला बोलायला सुद्धा नाही का, असं वाटायला लागलं की नाही, थोडासा आराम करून घ्यावा. पण पहिले 10 मिनिटं माझी नाही का परिस्थिती सेम होती. आय स्ट्रेस्ड एनी हाऊ, कसं तर मी 15 मिनिटं नाही का म्हटलं, नाही, मला प्रार्थना काहीच करायची नाही. आधी वाटलं एखादा मेसेज ऐकते, स्तुती आराधनेची गाणं लावते, बायबल जोरजोरात वाचते, ओके, बट ना मला असं खूप खूप थकवा आलेला होता. आणि सेड, नाही, मला एनकरेजमेंट पाहिजे, मला थोडंसं नाही का खूप उत्साहित व्हायचंय, मी असं थकून चालणार नाही, मला नाही राहायचंय, मला काहीतरी करायचंय. सो मी एका कोपऱ्यात बसले, मुली मस्त खेळत होत्या, चालू होतं त्यांचं, आणि मी अन्य भाषेत बोलायला सुरुवात केली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 15चे त्याच्यानंतर पुढे, 15 मिनिटानंतर पुढे, जे आवाज एकदम हळूहळू थकल्यासारखा येत होता ना, माय एक्झॉशन जस्ट वेंट अवे. थकवा निघून गेला, जे डलनेस आला होता तो निघून गेला. प्रेज द लॉर्ड. जस्ट अ मिनिट. त्याच्यानंतर ना लिटरली जे फिजिकल म्हणजे शारीरिक थकवा जो होता
तो निघून गेला. म्हणजे मला असं वाटत होतं की एकाच जागेवर बसून राहावं. आय स्टार्टेड टॉकिंग अँड वॉकिंग. ओके, मी चालत 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 नाही का बोलायला सुरुवात केली. सडनली आय रिसिव्हड माय एनर्जी. सडनली आय वॉज एनर्जाइज. सडनली मला असं वाटायला लागलं की येस, मला काहीच थकवा नाहीये, काहीच नाहीये. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जो अन्य भाषेत प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो. सो उन्नती फक्त नाही का इन टर्म्स ऑफ तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या कामामध्ये नाही. फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग बनता, मेंटली तुम्ही केपेबल बनता. ओके, आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा ना माइंड क्लिअर होतं. यू कॅन टेक वाईज डिसिजन्स. मी हे केलं पाहिजे की नाही. इनफॅक्ट जे लोक विवाहाचा विचार करत आहे, कधी कधी असं होतं ना 2-4 प्रपोजल समोर आले आहेत किंवा काय करावं कळत नाहीये की हे 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 असं झालंय, फॅमिली म्हणते हे किंवा अजून असं आहे, काय डिसिजन घ्यावं नाही समजत आहे ना, की दोज प्रपोजल्स आणि नाही का अन्य भाषेत बोला, अन्य भाषेत प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगते, बायबल स्पष्ट सांगतं जो व्यक्ती अन्य भाषेत प्रार्थना करतो तो काय करतो, देवासोबत रहस्य बोलतो. सो तुम्हाला माहित नाही काय डिसिजन घ्यायचे, पण आत्म्याला माहित आहे. आणि ते शब्द आत्मा तुम्हाला वाचा देणार, तुमच्यामध्ये टाकणार आणि तुम्ही चुकीचे डिसिजन घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगी आहे, प्रत्येक एरियामध्ये आपल्याला उपयोगी आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस लिटरली आम्हाला काय करावं समजत नाही ना, त्यावेळेस आम्ही दोघं ना, काहीच नसेल ना आमच्याकडे तरी सुद्धा आम्ही अन्य भाषेत बोलायचं ठरवतो. आणि जसं लिटरली असं अन्य भाषेत बोलताना असं वाटतं की ढगाळ वातावरण आहे, एकदम डल वातावरण आहे, आता सगळं नाही का एकदम छान झालं आहे, सगळं नाही का आळस कंटाळा निघून गेला आहे, आता थोडंसं बरं वाटतंय. कधी कधी खूप हेवीनेस येतो पहा, असं वाटतं की सडनली अननोन फिअर किंवा चिंता, काळजी किंवा असंच नाही का टेन्शन, हा विचार तो विचार, कसं होणार, कसं जमणार, एवढं कर्ज झालंय, इथे जायचंय, कसं करणार, नातेवाईकांचा प्रेशर, समाजाचा प्रेशर, फॅमिली मधून अजून काही गोष्टी असतात, ऑफिस मधलं वेगळं टेन्शन, तुम्हाला नाही समजत आहे काय करावं. आय एम टेलिंग यू, जस्ट स्टार्ट टॉकिंग इन टंग्स. इनफॅक्ट या संडेलाच आमच्या चर्चमध्ये एका सिस्टरने टेस्टिमनी दिली होती की जसं आपलं ही अन्य भाषेची सिरीज आपण सुरू केली, तिने ठरवलं की ती अन्य भाषा म्हणजे थोडे दिवस असं झालं होतं की ती पण खूप ओव्हरबर्डन, कुठलं थोडंसं फॅमिली स्ट्रेस होता त्यातून जात होती. पण नंतर असं झालं की ती सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. ओके, एका शोरूम मध्ये. आणि जानेवारीचा महिना काही फारसे जास्त असं तिच्याकडून शोरूम मध्ये काही चांगले तिच्या थ्रू काही असे लीड्स आले नव्हते, काही असे डिलिव्हरीज का टू व्हीलरच्या याच्यामध्ये ती काम करते झाले नव्हते चांगले, काही तिच्याकडून म्हणजे तिचं असं काम जास्त दिसून येत नव्हतं. सो थोडंसं नाही का तिचं मॅनेजर वगैरे असं बोलत पण होते की प्रियंका ह्या महिन्यामध्ये व्यवस्थित नाहीये किंवा काय अशा गोष्टी. आणि असं झालं की जसं ही सिरीज सुरू झाली तर ती सिस्टर म्हणाली की मी अन्य भाषेत आता प्रार्थना करणार, मला अजून काही वेगळं मला नाही समजत आहे, मी अजून वेगळी काय प्रार्थना करू. तिने अन्य भाषेत प्रार्थना करायला सुरुवात केली. पवित्र आत्मा तिला म्हणाला की रोज नाही का ऑफिसमध्ये तू ह्या स्पेसिफिक टाइमला जाते, तुझ्या ऑफिसच्या भोवती नाही का 2 राऊंड मारायचे, टंग्स मध्ये बोलायचं. सो तिने ते करायला सुरुवात केली. ऑफिसच्या भोवती रोज फेऱ्या मारते, 2-3 फेऱ्या मारते, अन्य भाषेत बोलते, दुसरं काहीच करत नाही, तेवढं करते आणि येते आणि स्वतःच्या कामाला लागते. हे सुरू केल्यापासून रोज 1-2 असे तिला लीड्स मिळत आहेत. तिचं नाही का लिटरली कस्टमर्स येत आहेत तिच्या नावाने, तिला नाही का बोलतायत आणि तिच्याकडून नाही का ते काम होऊन जाते आणि तिचं काम दिसून येतंय. तो स्ट्रेस तिचा निघून गेलाय, तिचं ते बर्डन होतं ते निघून गेलं आणि ती इतकी आनंदित होती. ती म्हणत होती की मला आता नाही का टेन्शन घ्यावं लागत नाही. इनफॅक्ट लॉर्डने तिला असं काही ओझं दिलंय की ती काही गोष्टी नाही का येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ती करेल त्यावेळेस मी ती टेस्टिमनी शेअर करेल. खूप दिवसापासून ती बोलतेय, मागे लागले आणि परमेश्वराने परफेक्ट टाइम तिला दाखवला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अजून एक सिस्टर आहे जी सुद्धा आपल्या मीटिंगला असते. ती सिस्टर सुद्धा ना तिच्या फॅमिलीमध्ये खूप जास्त म्हणजे लिटरली ओपन विचक्राफ्ट करणी ह्या गोष्टी चालतात. आणि जसं आपले हे मेसेजेस सुरू झाले ती सिस्टरने मला म्हटलंय की मी नाही का मला अन्य भाषा मिळाली होती, मला शब्द होते, पण मला माहित नाही की कधी मी हे प्रार्थना करणं थांबवलं. म्हणजे तुम्ही इतकं बिझी होऊन जाता की तुम्ही हे पण विसरून जाता की तुम्हाला देवाने हे दान दिलंय, हा अभिषेक तुम्हाला मिळालाय, पण तुम्ही अन्य भाषेत प्रार्थनाच करत नाही किंवा तुम्ही त्याचा वापरच करत नाही आणि इतकं बिझी होऊन जाता की तुम्हाला आठवण सुद्धा राहत नाही. तिला पुन्हा आठवण झाली की मला हे दान, हे अभिषेक, हे आशीर्वाद मला मिळालाय. आणि तिने मला मेसेज केला आणि मला म्हणाली माझ्यासाठी प्रेयर करा, मी नाही का आता पुन्हा रेग्युलर अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार आहे. मला माहिती आहे ह्याच्याद्वारे परमेश्वराने आधीही माझ्या जीवनामध्ये काम केले अँड इवन शी स्टार्टेड प्रेइंग. ओके, पुन्हा अन्य भाषेत प्रार्थना करायला तिने सुरुवात केली आहे. माझं खूप
इच्छा आहे. काही काही लोकांना वाटतं अन्य भाषा सगळ्यांसाठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. येस, एके ठिकाणी वचनात दिलंय ज्याच्याविषयी मी उद्या तुम्हाला सांगेन. पण ऍक्च्युअल मिनिंग काय आहे ते सुद्धा सांगेल. मार्क 17:18 वचन आपण पाहिलं. प्रेज द लॉर्ड. मार्क याचा शेवटचा अध्याय काढा. मार्क 16:17. लॉर्ड मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इकडे काय दिले की विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ही चिन्हे त्यांच्या सोबत असणार आहे. दीज आर द साइन्स. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी विश्वास धरणाऱ्या करायचंय असं नाही दिलंय. तुम्ही विश्वास ठेवताय ना, तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणार, ह्या गोष्टी तुमच्या सोबत चालणार, तुमच्या सोबत घडणार. प्रेज द लॉर्ड. सो इकडे म्हटलंय विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील. मला सांगा, प्रत्येक विश्वासूने दुरात्म्यांना काढलं पाहिजे की नाही? हा अधिकार प्रत्येक विश्वासूला आहे की नाही? Praise the Lord, praise the Lord. Each and every believer, he must be a devil caster. Praise the Lord. तुम्ही दुरात्म्यांना काढलंच पाहिजे. अकॉर्डिंग टू स्क्रिप्चर, परमेश्वराने आपल्याला नाही का दुरात्म्यांवरचा अधिकार दिला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं बिलीव्हर्सना हे शक्य आहे. इनफॅक्ट इव्हन दे आर स्मॉल किड्स, ते लहान मुलं जरी असतील तरी तो अधिकार त्यांच्यावर आहे. मग जर प्रत्येक विश्वासूने दुरात्म्यांना काढलं पाहिजे, प्रत्येक विश्वासूने अशुद्ध आत्मे जर काढले पाहिजे, कारण बायबल सांगतं की विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील. येशूच्या नावाने जर तुम्ही प्रत्येक दुरात्म्याला बाहेर काढू शकता, प्रेज द लॉर्ड, तर नवनव्या भाषा प्रत्येक बिलीव्हर का बोलू नये? Praise the Lord, praise the Lord. Even talking in tongues, it is for each and every person, each and every believer. फक्त एवढंच आहे की तुम्ही किती विश्वास ठेवताय. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगतं की तुम्ही जसं विश्वास ठेवणार तशा गोष्टी तुम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अन्य भाषेमध्ये प्रार्थना केलीच पाहिजे. प्रेषित पौल म्हणतो, मी सगळ्यात जास्त अन्य भाषेत बोलतो. तुमची 90% प्रार्थना अन्य भाषा, 10% प्रार्थना बुद्धीने व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक देवाचे सेवक आहेत, खूप आशीर्वादित, खूप अभिषेकाने भरलेले असे देवाचे सेवक आहेत ते. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. त्यांचं नाव आहे देव रॉबर्टसन. ओके, देव रॉबर्टसन. त्यांच्या बाबतीत असं झालं होतं की सडनली पवित्र आत्मा आला, पवित्र आत्मा त्यांना वापरायला लागला आणि वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचा वापर व्हायला लागला. इनफॅक्ट कितीतरी आपले इंडियन, कितीतरी हिंदू लोक सुद्धा ओके त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांनी असं पाहिलंय की मोठमोठा हजारोंचा आकडा प्रभू येशूला जीवन समर्पित केलंय त्यांनी. प्रेज गॉड. आणि असं व्हायचं ज्या वेळेस हे अन्य भाषेत प्रार्थना करायला लागायचे, एक दिवस ते एका ठिकाणी गेले, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला लागले आणि तिकडे जी लोक होती ना, ते म्हणाले तुम्ही जर्मन लँग्वेज मध्ये बोलताय, तुम्ही जर्मन लँग्वेज कधी शिकले? ते म्हणाले मला नाही माहिती मी कोणत्या भाषेत बोलतोय, मला आता ही भाषा मिळाली, मी ह्या भाषेमध्ये बोलतोय. मग तिकडे ना काही मिशनरीज होते जे तिकडे जर्मनीमध्ये नाही का शिकलेले किंवा जर्मनीमध्ये सेवा करायचे, ते म्हणाले तुम्ही ह्या भाषेमध्ये बोला, आम्हाला जर्मन भाषा ट्रान्सलेट करता येते, आम्ही याचं भाषांतर करून सांगतो. प्रेज द लॉर्ड. असंच एक वेळ झालं की सडनली ते अन्य भाषेत बोलायला लागले, फ्रेंच लँग्वेज मध्ये बोलायला लागले. फ्रेंच लोक ज्यावेळेस ते फ्रेंच मध्ये बोलायचे, त्यांचं भाषांतर करायचे. सो दिस मॅन ह्यांनी सर्मन प्रिपेअर केलं असेल, ह्यांनी वचन तयारी केलं असेल, पण तिकडे गेल्यावर अन्य भाषेद्वारे वेगळ्या भाषेतून अशा प्रकारचे काही देवाची वचनं आली की ती त्या काळाची, त्या लोकांची त्यावेळेस गरज होती. तो फ्रेंच, जर्मनी, वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे जायचं ना, देव तिकडची लोकल लँग्वेज त्यांना द्यायचा. प्रेज द लॉर्ड. आणि त्या भाषेतून हे प्रचार करायचे, त्या भाषेमध्ये हे बोलायचे आणि लोक हा महिमा पाहायचे, ह्या गोष्टी कसं शक्य हे पाहायचे. आणि जे आत्म्यातून शब्द यायचे, जे आत्म्याने दिलेली वाचा असायची, ती प्रत्येकाला स्पर्श करायची. प्रेज द लॉर्ड. त्यांचे जर काही व्हिडिओज तुम्ही पाहिले ना, तुम्ही इतके एनकरेज व्हाल, तुम्ही म्हणाल मला बाकी नाही पण मला अन्य भाषेत प्रार्थना करायचीच आहे, कमीत कमी नाही का 1 तास तरी मी अन्य भाषेत प्रार्थना करेल. प्रेज द लॉर्ड. सो ह्या सगळ्या गोष्टी का आहेत, हे देवाने बायबलमध्ये का ठेवलंय, का गोष्टी आपल्याला दिल्या आहेत? यासाठी नाही की कोणीतरी यावं, याविषयी काहीतरी बोलावं, काहीतरी स्वतःचं ओपिनियन द्यावं, कोणाला नावं ठेवावी, यासाठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. कोण काय बोलतंय हे पाहू नका, तुमचं बायबल काय सांगतंय. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषा हा खूप मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला माहित नसेल शत्रूने तुमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवले, कुठले प्लॅन्स, कुठली योजना केली आहे. कित्येक वेळा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता म्हणून अपघातापासून तुम्ही वाचले, कित्येक वेळा
वेळा नाही का तुमच्या फ्रेंड्सनी, तुमच्या शत्रूने तुमचा नाश करण्यासाठी योजना केली होती, परंतु फक्त अन्य भाषा जी तुमच्या मुखातून निघते त्यामुळे जी अग्नी रिलीज होते, जे फायर रिलीज होते, त्यामुळे तुम्ही वाचले गेलेत. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषा बोलणारा व्यक्ती, राईट लँग्वेज, ओके, जी परमेश्वरापासून आलेली ती व्यक्ती आत्मिक जगामध्ये मुखातून एखादी जसं काही कोणाच्या आग निघते अशी दिसते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ऍक्च्युली यू आर स्पीकिंग आउट फायर. प्रेज गॉड, प्रेज गॉड. सो थांबू नका. एक शब्द असू दे, दोन शब्द असू दे, भरपूर असू दे, काही असू दे, बोलत राहा. अनेक वर्षापासून तेवढ्यावरच जर थांबलेले असाल तर आता पवित्र आत्म्याला म्हणा, पवित्र आत्मा मला अजून अन्य भाषेत बोलण्यासाठी अनुग्रह दे, मला आशीर्वादित कर. बाय फेथ तुमचं मुख उघडा. तुम्ही ज्यावेळेस मुख उघडणार शब्द येणार. तुम्ही असं नका बोलू हे मी माझ्या मनाने, सगळ्यांसोबत असं सुरुवातीला होतं, त्यांना वाटतं नाही मी माझ्या मनानेच बोलले, मीच काहीतरी केलंय, माझ्या नाही, तुमच्या मनाने नाही करत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की एखादा बाप आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला साप देत नाही, अंड मागितलं असता विंचू देत नाही, भाकरी मागितल्या असता धोंडा देत नाही. मग तुम्ही जगातले वाईट पापी लोक असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणं समजतं, तर मग जे पित्याकडे मागतात ना, तो पिता, तो परमेश्वर त्यांना कितीही विशेष करून पवित्र आत्मा देईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. उद्या आपण खूप सुंदर एक व्हिडिओ पाहूया अजून, की ज्याद्वारे अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेत बोलता तुम्ही तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मनाचा, तुमच्या टॅलेंटचा वापर करत नाही. ही आत्म्याची भाषा आहे, आत्म्यातूनच निघते आणि तुम्ही आत्म्यातच प्रार्थना करता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.